जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. मागील 53व्या भागामध्ये आपण धम्म म्हणजे काय हे सविस्तरपणे पाहिलेले आहे. आता याच्या पुढील भाग 54वा, अधम्म म्हणजे काय. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, तिचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधीकधी कारण व कार्य हे एकमेकांच्या इतके जवळ असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. परंतु कधीकधी कार्य परिणाम हे कारणापासून इतके दूर असतात की तेथे कार्यकारणाचा शोध लागणे कठीण होते. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा मनात असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली तरी कशी. अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धांच्या पूर्वीच्या तत्त्वज्ञानांनी या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे. पखुद कच्छायन हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानितच नसे. तो म्हणत असे की घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मख्खली गोसाल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती किंवा अनिवार्य आवश्यकता किंवा वस्तू अंतर्गत अनुत्पन्न नियम किंवा पूर्वनियोजित दैव अशासारख्या गोष्टीत शोधले पाहिजे. भगवान बुद्धांनी अशा सिद्धांतांचे खंडन केले आहे. त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हे मानवनिर्मित अथवा प्रकृती निर्मित असते. काळ म्हणजे समय, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे ह्याला त्यांचा विरोध होता. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय. मानवाची आपली स्थिती अस्तित्वात राहण्यास काहीच प्रयोजन राहत नाही. तर मग मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले मात्र आहे काय. जर मनुष्य स्वतंत्र नसेल तर माणसाच्या अस्तित्वाचे तरी काय प्रयोजन. तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा काय उपयोग. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी किंवा प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा उगम दैवी चमत्कृतीत असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण माणसाला सापडले नसेल, परंतु जर तो बुद्धिमान आहे तर कधीतरी त्याला ते कारण सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतीवादाचे, पराप्राकृतिकवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धांचे 3 हेतू होते. त्यांचा पहिला हेतू हा होता की माणसाने बुद्धिवादी व्हावे. त्यांचा दुसरा हेतू माणसाने स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करावा असा होता. त्यांचा तिसरा हेतू असा होता की ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती तिला मारक ठरतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म जर बुद्धिवादी नसेल तर तो शून्य ठरेल. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. भाग 2, ईश्वरावर विश्वास हे धम्माचे अंग नव्हे. हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणी योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्मा, महाब्रह्मा इत्यादी अनेक नावे आहेत. जर असे विचारले की हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला तर या प्रश्नाला तेथे काहीच उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्व अंतर्यामी म्हणजेच सर्वज्ञ
असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर शिव म्हणजे चांगला कल्याणकारी आहे. ईश्वराला न्यायी म्हटले जाते आणि ईश्वराला दयाळू म्हटले जाते. असा प्रश्न उत्पन्न होतो की भगवान बुद्धांनी ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय? याचे उत्तर आहे की नाही, त्यांनी ईश्वराचा स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यांसाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. भगवान बुद्ध म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहेत. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म राखण्याने काहीच उपयोगाचे नाही. त्यामुळे केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भगवान बुद्धांनी हा प्रश्न येण्याप्रमाणे येथेच सोडलेला नाही. त्यांनी या प्रश्नाचा विविध पैलूंचा विचार केला आहे. ज्या कारणास्तव त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला त्याची अनेक कारणे आहेत. त्यांनी असा विचार मांडला की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्यांनी वासेट्ठ आणि भारद्वाज या 2 ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासेट्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला. त्यावेळी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कौशल जनपदामध्ये मनसाकट येथे विहार करीत होते. त्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते. वासेट्ठ आणि भारद्वाज दोघेही मनसाकट गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला. भारद्वाज म्हणाला, तरुख याने दाखवलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात मुक्तीचा सरळ मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो. वासेट्ठ म्हणाला, हे गौतम, पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखवितात. अर्धवयू ब्राह्मण, तैतरीय ब्राह्मण, छांदोग ब्राह्मण, त्याचप्रमाणे भिहूवर्गीय ब्राह्मण हे सर्वजण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात, त्याप्रमाणेच या ब्राह्मणांनी दाखवलेले सर्व मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात, ब्रह्माबरोबर भेट करून देतात. भगवान बुद्धांनी त्याला विचारले, वासेट्ठा, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत? वासेट्ठ बोलला, श्रमण गौतमा, होय, हेच माझे म्हणणे आहे. पण वासेट्ठा, या 3ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने तरी ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? नाही गौतमा, नाही. ह्या 3ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, नाही. कोणीही ब्रह्म पाहिलेले नाही आणि कोणालाही ब्रह्माचा साक्षात्कार झाला नाही काय? वासेट्ठ बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? वासेट्ठा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची रांग असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांनाही दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते वासेट्ठा, या ब्राह्मणांचे म्हणणे आंधळे कथन आहे. ते आंधळ्यांच्या रांगेसारखे आहे. ना त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत, ना मध्यभागी असणाऱ्याला दिसत, ना अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत. ह्या ब्राह्मणांचे कथन
केवळ उपहास्यास्पद आहे. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काहीही सार नाही. वासेठ्ठा, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो, तशीच आहे, वासेठ्ठाने उत्तर दिले. वासेठ्ठा, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू अभिलाषा धरीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे, ब्राह्मण आहे, वैश्य आहे की शूद्र आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म याच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करीत असताना तथागताने भारद्वाज आणि वासेठ्ठ यांना उद्देशून म्हटले, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी स्वतःसंबंधी विचार करू लागला. मी ब्रह्मा आहे, मी महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे आणि जे सध्या आहेत आणि यापुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्यापासून हे सर्व प्राणी जन्मास येत आहेत. याचा अर्थ असा होतो ना की जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्याचा ब्रह्मा हा पिता आहे. तुझे म्हणणे असे आहे की हे जे पूज्य विजेता अपराभूत जे आहेत आणि जे भविष्यात होणारे आहेत त्यांचा जनक म्हणजे ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्मा तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंतकाळ असाच राहणार आहे. तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी व मरणधर्मी का बरे झालो? या प्रश्नाला वसिष्ठ ब्राह्मणाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा तिसरा तर्क हा ईश्वराच्या सर्वशक्तिमानतेसंबंधी होता. जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीची निर्मिती करण्यास कारण आहे, तर मग माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा उत्पन्न होणे शक्य नाही. त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही, ना त्याच्या मनात काही करण्याची इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही येणार नाही. त्यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करायची गरज नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? यालाही वसिष्ठा ब्राह्मणाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा चौथा तर्क असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप व कल्याणकारी आहे तर माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारे, निंदक, बकवास करणारे, लोभी, द्वेषी, विकृत असे का होतात? कोण्या चांगल्या भल्या शिवस्वरूप ईश्वराचे अस्तित्व असूनही हे कसे शक्य आहे? यालाही वसिष्ठ ब्राह्मणाजवळ उत्तर नव्हते. तथागताचा पाचवा तर्क ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा यासंबंधी होता. बुद्धाचा प्रश्न होता की जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायीसुद्धा असेल व दयाळूसुद्धा असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का होत आहे? ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवर किळसवाने व हृदयद्रावक दृष्टीस पडेल. मग ब्रह्मा आपली रचना का सुधारत नाही? जर त्याची शक्ती असीम आहे की त्याला कोणी रोखणारा नाही तर त्याचे हात असे कसे आहेत की ते कल्याण करण्यासाठी पुढे सरसावत नाहीत? तो कधीमधीच एखाद्याचे कल्याण करतो. त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखाच्या उपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना सुखी का करीत नाही? अफरातफरी, चोरी, ठगी, अज्ञान का पसरत राहते? असत्य सत्यावर मात का करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. जर सर्व प्राणीमात्रांमध्ये कोणी असा सर्वशक्तिमान ईश्वर व्याप्त आहे जो त्या प्राणीमात्रांना सुखी वा दुःखी बनवितो, जो त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो,
तर तो असा ईश्वर देखील स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा, किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि नेक नसावा, अथवा तो आंधळा असावा. तथागतांच्या ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा पुढचा तर्क असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ सिद्ध होत नाही. तथागतांच्या मते धम्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसांच्या संबंधात आहे. धम्माचा हेतू हा आहे की माणसाने माणसाशी कसे वागावे याविषयी शिकवण द्यावी, जेणेकरून सर्व माणसे प्रसन्न राहावीत. तथागत देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याविरुद्ध असण्याचे आणखीही एक कारण होते. तथागत धार्मिक विधी आणि व्यर्थच्या क्रियाकलापांच्या विरोधी होते. त्याचे कारण असे की हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगारच आहेत, आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्त्वाचे तत्व सम्मादिठ्ठी आहे तिचे शत्रू आहेत. तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट होती, कारण या ईश्वरावरील विश्वास हाच पूजा आणि प्रार्थनेच्या सामर्थ्यावर विश्वासाचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या आवश्यकतेतून पुरोहित पद उत्पन्न होतो, आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी असतो की तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो, व त्यामुळे सम्मादिठ्ठीचा विकास अशक्य होतो आणि सम्मादिठ्ठीचा मार्ग अवरुद्ध होतो. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे तथागतांचे हे विचार काही तर व्यवहारी होतेच, पण काही सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. तथापि असे समजू नये की ईश्वरावरील विश्वासाला मारक असा विचार आणि तर्क त्यांच्याजवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे की तो निस्संदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार त्यांच्या प्रतीत समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे किंवा नाही हाही मुख्य प्रश्न नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्याने ही सृष्टी कशी निर्माण केली. जर आपण या प्रश्नाचे नीटपणे उत्तर देऊ शकलो की सृष्टीची रचना कशी झाली, तर ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच्या सिद्धांताचे थोडे बहुत औचित्य सिद्ध होऊ शकते. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ईश्वराने सृष्टी भाव म्हणजे काही पदार्थ यातून उत्पन्न केली की अभाव म्हणजे शून्य यातून निर्माण केली. काहीच नाही त्यामधून म्हणजे शून्यातून काहीतरी उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने आधीच्या काहीतरीमधून हे विश्व निर्मिले असे म्हटले, तर ज्या काहीतरीतून जे नवे विश्व निर्मिले ते निर्मितीपूर्वीच्या पदार्थ रूपात अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या आधीच्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने कोणतीही वस्तू निर्माण करण्यापूर्वी इतर कोणीतरी पूर्वीची वस्तू निर्मिलेली असेल, तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारक असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागतांचा हा शेवटचा तर्क निर्विवाद असा होता. मूळ पायाच असत्य असल्यामुळे ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदुष्ट आहे, म्हणून अधम्म होय. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. जय भीम, नमो बुद्धाय.